Welcome back. The second part of the solid state. In this section, today we will discuss the characteristics of solid, and then this is the general properties of general characteristics of solid. In last lecture, we introduced the solid or solid state. What is solid? The states of matter which has the definite shape and definite value, and therefore it is the first property. The solid have the definite shape and definite value due to the particles are closely packed. सॉलिड मध्ये पार्टिकल जे असतात ते कसे असतात, क्लोजली टाइटली पॅक असतात लिक्विड पेक्षा किंवा गॅसेस पेक्षा. म्हणून सॉलिड जो असतो तो स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. कारण सॉलिड स्टेट और लिक्विड स्टेट और गॅसेस स्टेट इज डिपेंड्स ऑन द टू फॅक्टर्स. The first one is the thermal energy and second is the intermolecular forces. The competition between these two factors, the substance exists in these three fundamental states. म्हणजे याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल आणि थर्मल एनर्जी लो असेल तर ती स्टेट कोणती असते, सॉलिड स्टेट. आणि ज्याच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असेल तो सॉलिड असतो. म्हणून तर मग बघा, सॉलिड हॅव स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स. म्हणजे पार्टिकल अट्रॅक्शन्स किंवा टाइटली पॅक आहे सॉलिड आणि म्हणून त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण स्ट्रॉंग असेल. क्लोजली पॅक स्ट्रक्चर असतं त्याच्यामुळे. मग जेव्हा ते क्लोजली पॅक किंवा टाइटली पॅक असतात तेव्हा त्याच्यामध्ये डिस्टन्स काय असतं, एकदम लेस असतं, व्हेरी व्हेरी लेस और निग्लिजिबल. आणि म्हणून दे हॅव शॉर्ट डिस्टन्स. पार्टिकल मधलं जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, शॉर्ट आहे. म्हणून सेकंड कॅरेक्टरिस्टिक त्याची काय, नेक्स्ट solid have the short distance between the constituent particle. पार्टिकल मधलं डिस्टन्स एकदम कसं असेल, शॉर्ट असेल. लिक्विड मध्ये जास्त असतात आणि गॅसेस मध्ये तर एकदम दूरच असतात, अपार्ट फ्रॉम इच अदर. आणि म्हणून ते जे असतील त्याच्यामध्ये नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा लूजली पॅक असतात. पण सॉलिड हॅज अ स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड देअरफॉर इट हॅज अ शॉर्ट डिस्टन्स. त्याचं डिस्टन्स कसं असणार आहे, शॉर्ट. मग त्याची नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. नंतर पुढे बघा, सॉलिड हॅव द हायर डेन्सिटी दॅन लिक्विड अँड गॅसेस. कारण एका एवढ्या स्पेस मध्ये पार्टिकल जेवढे क्लोजली पॅक असतील तेवढे पार्टिकल नंबर ऑफ पार्टिकल इन्क्रीज होतील. कारण टाइटली पॅक आहे म्हणून पार्टिकल जास्त असतील आणि जेव्हा त्याला हीट देऊ तेव्हा ते लूज असतील, बाकीचे पार्टिकल एस्केप होऊन जातील. आणि गॅसेस मध्ये तर डिस्टन्स खूप असतं म्हणून कमीत कमी व्हॅल्यू मध्ये जास्तीत जास्त काय राहतील पार्टिकल आणि म्हणून डेन्सिटी काय राहणार आहे याची, हाय राहणार आहे. म्हणून सॉलिड हॅव हायर डेन्सिटी दॅन लिक्विड अँड गॅसेस. किंवा अनदर स्टेटमेंट, द सॉलिड आर डेन्सर दॅन लिक्विड अँड गॅसेस. त्याच्यापेक्षा डेन्सिटी हाय असते, डेन्सर असतात ते. त्याच्यानंतर नेक्स्ट, सॉलिड आर इनकॉम्प्रेसिबल अँड रिजिड. लिक्विड्स आर कॉल्ड फ्लुइड्स. लिक्विडला आपण काय म्हणतो, फ्लुइड्स, कारण ते द ॲबिलिटी ऑफ द पार्टिकल फ्लो. लिक्विडचे पार्टिकल फ्लो होतात. त्याला आपण एका कंटेनर दुसऱ्या कंटेनरमध्ये पोर केलं, फ्री केलं तर त्याचा सेम ॲक्वायर होतो. किंवा ते आपण समजा त्याला आपण याच्यावर ठेवलं, टेबलवर पोर केलं तर ते काय फ्लो होतं. म्हणून लिक्विडची टेंडन्सी काय, फ्लुइडिटी. म्हणून त्याला आपण लिक्विड्स आर कॉल्ड फ्लुइड्स म्हणतो. पण सॉलिडला आपण समजा कोणताही सॉलिड घेतला आणि त्याला आपण आउटसाइड फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळे त्याचा शेप चेंज होत नाही. का चेंज होत नाही, कारण त्याच्यामध्ये जे पार्टिकल असतात ते क्लोजली पॅक असतात अँड दे हॅव द फिक्स पोझिशन. आणि त्याच्यामध्ये जी पोझिशन असते ती फिक्स असते. अँड दिस इज ओनली दे हॅव व्हायब्रेशनल मोशन. आणि पार्टिकल कसे असतील, फक्त ओनली व्हायब्रेशनल मोशन मध्ये असतात सॉलिडमध्ये. पण लिक्विडमध्ये ते रोटेशनल पण असतील किंवा ट्रान्सलेशनल पण असतील, ट्रान्सफर होऊ शकतात लिक्विड. आणि गॅसेसमध्ये तर दोघं असतात, ट्रान्सलेशनल मोशन पण असते आणि रोटेशनल पण असते, लक्षात. आणि व्हायब्रेशनल तर असते. ऑल स्टेटमध्ये काय राहणार आहे, तिघच मोशन राहतील. पण सॉलिडमध्ये फक्त ओनली व्हायब्रेशनल मोशन. म्हणून द पार्टिकल्स ऑफ द सॉलिड ओनली ऑसिलेट बिटवीन द मेन पोझिशन. आणि म्हणून अनदर प्रॉपर्टी पण आहे, द पार्टिकल्स आर ऑसिलेट बिटवीन द किंवा ॲट द मेन पोझिशन, मेन पोझिशन. थोडंसं व्हायब्रेशनल मोशन मध्ये पार्टिकलचं काय मूवमेंट होईल. पण
ट्रान्सफर होणार नाही किंवा रोटेट होणार नाही. पण गॅसेस पार्टिकल किंवा लिक्विड रोटेशनल असतात, ट्रान्सफरल असतात. म्हणून ही त्याची मेन प्रॉपर्टी अशी आहे, द पार्टिकल ऑफ द सॉलिड आर ऑसिलेट ॲट द मेन पोझिशन अँड दे आर फिक्स पोझिशन. जेव्हा आपण पूल करतो थर्मल एनर्जी लो करतो आणि इंटरनल फोर्स अट्रॅक्शन वाढत जातात आणि म्हणून ते एक फिक्स पोझिशनला जातात, अटेंड करतात आणि फिक्स पोझिशन असल्यामुळे त्याला एक स्पेसिफिक शेप राहतो आणि त्याच्यामध्ये काय असतात रिजिड असतात पार्टिकल्स. जे सॉलिड असतो तो रिजिड असतो आणि नॉट कॉम्प्रेसिबल. त्याला आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप चेंज होणार नाही अँड दिस इज नोन एज इनकॉम्प्रेसिबिलिटी. त्याला आपण इनकॉम्प्रेसिबल. पण समजा गॅस बलून घेतला आणि बलूनला आपण प्रेस केलं, फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये त्याचा शेप चेंज होतो किंवा ते काय कॉम्प्रेस होऊन जातो. किंवा गॅस असतो, गॅसला आपण प्रेशर दिला, कॉम्प्रेसर असतं बघा, त्याच्याने आपण त्याला प्रेस केलं तर त्याचं व्हॅल्यूम डिक्रीज होतो. म्हणजे गॅसेस आर कम्प्रेसिबल, लिक्विड आर लेस कम्प्रेसिबल. लिक्विड थोडं आपण कम्प्रेस करू शकतो, कारण कम्प्रेस केल्यावर तो सॉलिड येऊ शकतो. समजा आपण गॅसला कूल केलं तर लिक्विडला कूल केलं तर सॉलिड होतो. म्हणजे प्रेशर आपण इन्क्रीज करतो, प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे सॉलिड स्टेटमध्ये येतो. पण सॉलिड आर इनकम्प्रेसिबल अँड देअरफॉर दे आर रिजिड. दे नॉट चेंज इट इटसेल्फ बाय अप्लाइंग द आउटसाइड फोर्स. त्याच्यावर आपण आउटसाइड फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामुळे तो इनकम्प्रेसिबल असतो, तो चेंज करत नाही सिम्पल, आपण इनकम्प्रेसिबिलिटी म्हणतो. आणि म्हणून त्याचे पार्टिकल कसे असतील मेन पोझिशन. अँड द नेक्स्ट पार्ट इज द टाइप्स ऑफ क्लास और टाइप्स ऑफ सॉलिड और क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. दिस इज मेन टॉपिक ऑफ आवर चॅप्टर सॉलिड स्टेट. आता इथून आपलं स्टार्ट होणार आहे. रिझल्ट आहे 11ला पण झालेले आहे, पण काही वेळेस याच्यावर पण सीईटी नीटला क्वेश्चन विचारले जातात. प्रॉपर्टीज ऑफ दिस इज द नॉट फॉलोइंग इज नॉट प्रॉपर्टी ऑफ द सॉलिड. ज्याच्यात एक पॉईंट असतील तर तुम्हाला आयडेंटिफाय करायला पाहिजे की फॉलोइंग इज द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. हे ऑप्शन दिले जाते, म्हणजे लिक्विडच्या प्रॉपर्टी दिल्या जाते, तर कम्पेअर करायचं आपल्याला सॉलिडच्या. म्हणून हा इम्पॉर्टंट पार्ट. मग त्याच्यानंतर आता स्टार्ट होतं आपलं चॅप्टर इथूनच मेन टाइप्स ऑफ और क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड डिपेंडिंग ऑन द अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल. There are two types of solid, crystalline solid and second is the amorphous solid. Arrangement कशी आहे, कारण सॉलिड मध्ये पार्टिकल टाइटली पॅक असतात, क्लोजली पॅक असतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं, डिस्टन्स लेस असतं, बरोबर की. मग ते पार्टिकल जेव्हा अरेंज होतात तेव्हा त्याची पोझिशन फिक्स असते किंवा त्याचा जो पॅटर्न असेल जर फिक्स असेल, एक रेग्युलर पॅटर्न असेल तर त्याला आपण काय म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड. आणि इरेग्युलर असेल, आता बघा हे दोघं फिगर आपण ऑब्झर्व केले तर याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की या फिगरमध्ये पार्टिकल जे आहेत, समजा हे जे ब्ल्यू आणि रेड, त्यांची एक रेग्युलर पॅटर्न आहे, फिक्स पॅटर्न. आणि इकडच्या फिगरमध्ये आपल्याला इरेग्युलरिटी दिसते, रॅन्डमली अरेंज झालेले. इरेग्युलर अरेंजमेंट किंवा रेग्युलर अरेंजमेंट, याला आपण रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, these are constituent particle. constituent particle कोणकोणते असतील, त्याच्यात ॲटम्स असतात, आयन्स असतात आणि मॉलिक्युल्स असतात. these are called constituent particles, atoms, ions or molecules. आणि यांची अरेंजमेंट जर फिक्स असेल, रेग्युलर पॅटर्न असेल तर तेव्हा तो कोणता असतो क्रिस्टलाइन सॉलिड. आणि इरेग्युलर असेल किंवा रॅन्डम असेल तर त्याला काय म्हणायचं ॲमॉर्फस सॉलिड. आता एक ट्रू सॉलिड आहे पण पॅटर्न फिक्स आहे आणि कोणताही सॉलिड घेतला आपण प्युअर सॉलिड तर त्याच्यामध्ये अरेंजमेंट फिक्स राहील, पॅटर्न फिक्स राहील आणि त्याला आपण म्हणतो ट्रू सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड इज ऑल्सो नोन एज ट्रू सॉलिड. देअरफॉर इट हॅज अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आणि म्हणून त्याला आपण ऑर्डरली अरेंज म्हणतो. त्याच्यानंतर लॉंग रेंज ऑर्डर, तुम्ही कोणताही पार्ट कन्सिडर केला, कंटिन्यू केला. आता इथं समजा ब्ल्यू आहे, पुढे अजून ब्ल्यू येईल, त्याच्या खाली रेड येईल, पॅटर्न लॉंग. तुम्ही किती त्याला एक्सटेंड केलं सॉलिडला, तो पॅटर्न तो फिक्स राहील. म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल त्यावर पुढे कन्सिडर करणार तो काय राहील ब्ल्यू रेड, एकदम फिक्स पॅटर्न आहे. आपण अबो किंवा बिलो घेतलं किंवा बॅक अँड फ्रंट, 3 डायमेन्शन स्ट्रक्चर, हे रेग्युलरच राहील. म्हणून त्याला आपण काय म्हणतो लॉंग रेंज ऑर्डर. म्हणून क्रिस्टलाइन सॉलिड हॅव लॉंग रेंज ऑर्डर. त्यांची जी ऑर्डर असेल ती फिक्स आणि लॉंग मध्ये असेल. कुठेही घ्या तुम्ही, कुठेही कट करा, तो पॅटर्न फिक्स राहील. पण ॲमॉर्फस सॉलिड घेतलं आपण तर याच्यामध्ये जी अरेंजमेंट असेल ती इरेग्युलर आहे. समजा इथं आपल्याला पॅटर्न दिसतोय, एक ब्ल्यू रेड ब्ल्यू, परत ब्ल्यू ब्ल्यू ब्ल्यू,
पुढे ब्ल्यू आहे, समजा रेड येईल का ब्ल्यू हे आपल्याला सांगता नाही येणार का, पण पॅटर्न फिक्स नाही, इरेग्युलरिटी. इकडनं समजा रेड ब्ल्यू इथे मध्ये रेड कलर आहे, ब्ल्यू पार्टिकल म्हणजे पार्टिकल समजा ते डिफरंट पार्टिकल आहे, पण अरेंजमेंट पण डिफरंट आहे. म्हणजे आपण पुढे कन्सिडर नाही करणार की कोणता पार्टिकल येऊ शकतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट रेंज ऑर्डर. म्हणजे समजा इथं जी दिसते इथं पण ती दिसते, बरोबर आहे. म्हणजे दोन पार्टिकल समजा सेम दिसत आहे, इथं अरेंजमेंट आहे किंवा इथं अरेंजमेंट आहे सेम आहे, किंवा इथं ही जी आहे ही फिक्स आहे, म्हणजे कमी याच्यामध्ये. म्हणजे आपण त्याला कट केला आणि त्याचा एक पॅटर्न बघितला मॉलिक्युलर लेवलला, तर आपल्याला कमी याच्यामध्ये आपल्याला त्याचं काही फिक्स किंवा ऑर्डर अरेंजमेंट दिसेल, पण बाकी इरेग्युलर असेल, मग त्याला काय म्हणायचं शॉर्ट रेंज ऑर्डर. म्हणजे जसं इथं रेग्युलर पॅटर्न आहे, हा ऑल स्ट्रक्चर मध्ये कसा असेल सेम असेल तोच राहील, पण क्रिस्टल अमॉर्फस मध्ये बाकीचा रेग्युलर राहील पण कमी याच्यामध्ये. सम पार्टिकल्स आर अरेंज इन द रेग्युलर फॅशन बट मोस्ट ऑफ द पार्टिकल आर रॅन्डमली अरेंज. जास्तीत जास्त पार्टिकल कसे असणार आहेत ते इरेग्युलर असतील, म्हणून त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट रेंज ऑर्डर. याच्यामध्ये फिक्स जो असेल तो कमी याच्यात राहील पॅटर्न, पण याच्यात ऑल पॅटर्न्स असे म्हणून त्याला आपण म्हणायचं लॉंग रेंज ऑर्डर. देन नेक्स्ट दे माझ्याकडे याला हीट केली, हीट केल्यानंतर याच्यामध्ये समजा आपण हा पार्ट घेतला इतका कट केला, त्याच्यामध्ये हे डिस्टन्स फिक्स आहे की नाही, तर हा बॉन्ड असेल जो असेल कोव्हॅलेंट असेल मॉलिक्युलर असेल एनी टाइप ऑफ सॉलिड असेल, तर तो बॉन्ड ब्रेक होण्यासाठी सेम एनर्जी लागेल, कॉन्स्टंट एनर्जी असेल. इथून कट केला समजा आपण इकडचा पीस कट केला आणि याला हीट दिली, इथं पण तोच बॉन्ड असेल, फिक्स बॉन्ड आहे, म्हणजे 4 बॉन्ड फिक्स आहेत आणि त्याच्यातला रेड आणि हा जो आहे तुमचा बरोबर, म्हणजे पार्टिकल दोन पार्टिकल मधला बॉन्ड तो फिक्स आहे. आणि तुम्ही कितीही हीट करा, केव्हा हीट केली त्याला त्याचा मेल्टिंग पॉईंट आपण घेतला तर तो फिक्स राहील. म्हणजे तुम्ही इथं समजा आपण इंडियामध्ये त्याचा मेल्टिंग पॉईंट घेतोय, अदर कंट्रीमध्ये घ्या तुम्ही, अमेरिकेमध्ये घ्या, याच्यामध्ये कुठेही घ्या, तर तो फिक्स राहील. दिवसा घ्या रात्री घ्या कुठेही घ्या, त्याचा पॉईंट मेल्टिंग पॉईंट कसा राहील फिक्स राहील. त्याला तेवढी हीट लागेल. समजा 1 मोल सबस्टन्स घेतला तुम्ही कोणताही, समजा इकडचा पीस घेतला 1 मोल, इकडचा घेतला कोणताही पार्ट मधला घेतला, तर त्याच्यासाठी जो हीट लागेल ती स्पेसिफिक असेल, तेवढीच लागेल. तुम्ही केव्हाही त्याचा एक्सपेरिमेंट करा. पण समजा इथून याला कट केलं, तर इथून याला कट केल्यानंतर समजा इथं हा जो पार्ट आहे, इथं फक्त 2 आहेत आणि हे 2 पार्टिकल आहेत, या हे ब्रेक होण्यासाठी हीट आपल्याला डिफरंट लागेल. आणि इथून समजा याला इथून कट केला, तर बघा इथं पार्टिकल समजा 4 रेड 3 आहे आणि 2 समजा ब्ल्यू आहे, तर हे डिस्टन्स किंवा जास्त आहे किंवा कमी असेल, त्याच्यामध्ये त्याची हीट ऑफ जी असेल फ्युजन ती कसेल डिफरंट असेल. म्हणजे याला जास्त लागेल याला कमी लागेल, इथं लूज आहे इथं टाईटली पॅक आहे, म्हणून याला जास्त हीट लागेल याला कमी लागेल. आणि म्हणून समजा हा पीस आपण मेल्ट केला तर याचा मेल्टिंग पॉईंट डिफरंट आहे, याला मेल्ट केलं तर याचं डिफरंट आहे. म्हणून याची स्पेसिफिक हीट कशी असेल नो स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे काय मेल्टिंग, फ्यूज करतोय म्हणजे तो ब्रेक करतोय, पार्टिकलचं ब्रेकिंग होतं सेपरेशन, दिस इज नोन एज फ्युजन, फ्युजन होतंय. देन नेक्स्ट दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. तर हीट ऑफ फ्युजन जर फिक्स आहे डेफिनेट आहे, पण त्याचा मेल्टिंग पॉईंट पण कसा राहील, कोणतेही त्याचा पीस घेतला आपण कट केला तर तो शार्प असेल, एक फिक्स असेल. तुम्ही कुठेही त्याचा मेल्टिंग पॉईंट घ्या, किती वेळा त्याचा मेल्टिंग पॉईंट घ्या तुम्ही, लक्षात, तर तो मेल्टिंग पॉईंट फिक्स राहील क्रिस्टलाइन सॉलिडचा. समजा NaCl घेतला आपण, NaCl सॉल्ट, तर त्याचा आपण कोणतेही घेतला, समजा आज आपण एक्सपेरिमेंट केला तर त्याचा मेल्टिंग पॉईंट फिक्स राहील. 2 दिवसांनी करा 1 वर्षांनी करा मेल्टिंग पॉईंट फिक्स आहे. तर प्युअर क्रिस्टल सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट फिक्स असतो आणि त्याच्यावर त्याची त्याची प्युरिटी त्याची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहे सॉलिडची, क्रिस्टलाइन सॉलिडची, तो सेमच राहील, तो चेंज होणार नाही. पण सपोज आपण ग्लास घेतला, तर ग्लासला आपण मेल्ट केला, समजा एक पीस 1 मोल घेतला किंवा आपण 1 ग्रॅम घेतला आणि त्याला मेल्ट केलं, तर तो अगोदर सॉफ्ट होईल नंतर तो ब्रेक होईल, किंवा अगोदर तो ब्रेक होऊन जाईल नंतर सॉफ्ट होईल. किंवा प्लास्टिक घेतलं, प्लास्टिक काय अगोदर सॉफ्ट होतं लो टेम्परेचरला आणि हीट दिल्यानंतर ते मेल्ट होतं, म्हणजे लिक्विड नंतर परत ते मेल्ट व्हायला लागेल. म्हणजे त्याचा जो मेल्टिंग पॉईंट असेल तो डिफरंट असेल आणि म्हणून दे मेल्ट ओव्हर द रेंज ऑफ टेम्परेचर. मग कधी लेस असेल कधी हाय असेल. प्लास्टिक जे असेल रबर प्लास्टिक वगैरे ते त्याचं फिक्स नाही राहत. समजा आपण 1 ग्रॅमचा प्लास्टिकचा आपण पीस घेतला त्याला मेल्ट केलं आणि त्याच प्लास्टिकचा आपण दुसरं घेतला पॉलिमर वगैरे, तर त्याचं मेल्टिंग पॉईंट फिक्स राहणार नाही. म्हणून त्याची जी प्रॉपर्टी काय आहे, दे मेल्ट ओव्हर द रेंज ऑफ टेम्परेचर, डिफरंट रेंजला ते मेल्ट होतात. आणि मग त्याची नेक्स्ट पॉईंट आहे बघा, इन क्रिस्टलाइन सॉलिड दे हॅव
अनआयसोट्रॉपिक इन नेचर, अनआयसोट्रॉपिक अँड आयसोट्रॉपिक. आता बघा आयसोट्रॉपिक, आयसो मीन्स सेम अँड ट्रॉपिक मीन्स प्रॉपर्टी. तर याच्यामध्ये प्रॉपर्टी जे असतात फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टी असतील रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा त्याचं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल तर जी असेल प्रॉपर्टी तर ती कशी असेल डिफरंट ॲट डिफरंट डायरेक्शन. म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन केलं आपण. आता समजा हा पार्टिकल आपण हा जो क्रिस्टलाइन सॉलिड घेतला आणि याचं ऑब्झर्वेशन आपण डिफरंट डायरेक्शनने केलं. सपोज आपण या डायरेक्शनला याचं ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये पार्टिकल बघा ब्ल्यू रेड फिक्स पॅटर्न. हा सपोज आपण याला ए नाव दिलं ए आणि जो बी पार्टिकल आहे ते रेड कलर आहे. लक्षात म्हणजे बी पार्टिकल जी रेड जे सर्कल आहे पार्टिकल आहे हे बी आहे आणि हे ए आहे. तर याच्यात आपण ऑब्झर्वेशन केलं या डायरेक्शनने किंवा या डायरेक्शनने म्हणजे कोऑर्डिनेट आहे. सपोज हा समजा आपण जेड कोऑर्डिनेट आहे, जेड ॲक्सिसला आपण त्याचं ऑब्झर्वेशन करतोय तर त्याच्यापुढे त्याचा पार्टिकल काय आहे ए बी पॅटर्न येतोय. कोणता पॅटर्न येतोय ए बी फिक्स सी. पुढे आता ए बी जी म्हणजे कन्सिडर केलं तर आपण कंटिन्यू ए बी कारण फिक्स अरेंजमेंट आहे. ओके आणि इकडनं ऑब्झर्वेशन केलं तर ए बी. पण समजा आपण या डायरेक्शनला ऑब्झर्वेशन केलं, समजा आपण वाय ॲक्सिसला घेतलं तर वाय ॲक्सिसला सर्व पार्टिकल काय येत आहे ए पॅटर्न कोणता येतोय ए पॅटर्न येतोय. बघा समजा हा झेड कोऑर्डिनेट आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे बरोबर की. झेड ॲक्सिसला या डायरेक्शनला त्याचा पॅटर्न ए बी येतोय म्हणजे त्याच्यातला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट असेल आणि इकडे पार्टिकल्स साईज कमी जास्त असेल आणि इकडनं सर्व काय ए पार्टिकल. याच्याकडे पार्टिकलची साईज सर्व ए लार्ज आहे तर इकडनं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याची डिफरंट असेल. सपोज अनादर घेतला आपण समजा या डायरेक्शनला घेतला किंवा इकडनं घेतला आपण तर याच्यामध्ये बघा इथं काय येतोय इकडनं बी पॅटर्न आहे, बी पॅटर्न आहे. म्हणजे बघा डिफरंट डायरेक्शनला डिफरंट प्रॉपर्टी दाखवतो अँड दिस प्रॉपर्टी इज नोन एज आयसोट्रॉपिक. ही प्रॉपर्टी काय अनआयसोट्रॉपिक म्हणतो आणि त्या सबस्टन्सला आपण अनआयसोट्रॉपिक म्हणतो. ते नेचर कसं आहे अनआयसोट्रॉपिक. पण इन ॲमॉर्फस सॉलिड जर घेतलं तर त्याच्यामध्ये पॅटर्न फिक्स नाहीये. तुम्ही समजा ह्या डायरेक्शनला घेतला तर इथं सांगता येणार ए येतोय का बी येतोय का ए येतोय किंवा इकडनं घेतला तर डिफरंट येत आहे. मग आपण कन्सिडर काय करतो की फिक्स पॅटर्न नाही राहणार त्याच्यात आणि म्हणून ते कसे असतात आय सारखंच असेल म्हणजे इकडनं ऑब्झर्वेशन केलं तर तेच राहील. हां समजा प्लास्टिकची बकेट घेतली आणि त्याच्यावर आपण लाईटचा फ्लॅश दिला तर आपल्याला त्याची शेड नाही दिसणार. पण समजा मेटल सरफेस घेतली तुम्ही मेटल सरफेस तर त्याच्यावर समजा आपण लाईटचा फ्लॅश दिला तर त्याच्यामध्ये त्याच्यात शेड दिसतात आपल्याला. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड एज आयसोट्रॉपिक अन आयसोट्रॉपिक. म्हणजे मेटलला आता समजा मेटल असेल तर आपल्याला मध्ये असं काय त्याला आपण फ्लॅश दिसतो शेड दिसतात. पण प्लास्टिकचं कोणतंही घ्या तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला दिसणारच नाही शेड्स म्हणून त्याला काय म्हणतो आपण आयसोट्रॉपिक. ही प्रॉपर्टी आहे. मग याच्यात एक्झाम्पल मग तुम्ही NaCl वगैरे जे आपलं सॉल्ट आहे कॉमन सॉल्ट NaCl शुगर असेल हे काय क्रिस्टलाइन सॉलिड आणि इकडचं जे मेन एक्झाम्पल आपलं जे असतं आयसोट्रॉपिक ॲमॉर्फस सॉलिडचं ग्लास असेल रबर असेल प्लास्टिक्स असेल दे आर ॲमॉर्फस सॉलिड. ते कसे ॲमॉर्फस आहे आणि दिस इज कॉल्ड सुडो सॉलिड. कारण ते दिसताना आपल्याला दिसतात क्रिस्टलाइन पण जेव्हा प्रॉपर्टी ते मेल्ट होऊन जातात ओव्हर द रेनमध्ये त्याला आपण काय म्हणतो सुडो सॉलिड डुप्लिकेट आणि सुपर कूल लिक्विड. म्हणजे बघा ग्लासचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं ओल्ड ग्लास जे विंडोज ग्लास असतात त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये जे असतात त्याची जी बॉटम साईज असते ती थिक झालेली असते आणि त्याची जी फ्लो झालेला असतो एकदम रूम टेम्परेचरला एकदम आणि ती प्रोसेस कशी असते एकदम स्लो असते. ती दिसत नाही की तो ग्लास फ्लो होतोय का कारण लिक्विड आपल्याला टाकलं तर फ्लो होताना दिसतं बरं की गॅस असेल तर गॅस पण दिसेल पण सॉलिड दिसत नाही म्हणजे ग्लास दिसत नाही. पण आपण ओल्ड ग्लास घेतलं ते पॅन्ट्स तर त्याच्यामध्ये आपल्याला खालच्या बाजूला त्या विंडोच्या तो ग्लास थिक झालेला असेल आणि वरती थिन असेल का तर त्याच्यामध्ये फ्लुइडिटी दिसते तो फ्लो झालेला आहे आणि म्हणून ॲमॉर्फस सॉलिडच आपण अनादर काय म्हणतो सुपर कूल्ड लिक्विड.
लक्षात म्हणून हे लक्षात ठेवायचे सुडो सॉलिड आर सुपर कूल्ड लिक्विड इज ऑल्सो नोन एज अमॉर्फस सॉलिड आणि क्रिस्टल सॉलिड आर ट्रू सॉलिड. These are the types of crystalline solid.